मी फक्त दिसायला आला की मी वाजवितोच, पण मी खरंच ऋषी मंगेश। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकबेक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं, स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला खालील एक फोटोची लेयर दिसणार, त्यावर क्लिक करायचं आणि इथं कलर फिलवरती जायचं, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं। केल्यानंतर तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। पहिल्या बीटवरती यायचं, पहिल्या बीटवरती आल्यानंतर आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि इथं 2 नंबरच्या आयकॉनवरती यायचं आहे। हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे। केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बीटवरती यायचं आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचे आहे। तर असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे। चला तर मी असे सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता तुम्हाला पण अशाच प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर म्हणजे पहिल्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला आता इथे एक इमोजी PNG ॲड करायची आहे। ते ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNG वरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकबेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर हा जो काही पहिला इफेक्ट दिसते म्हणजे हा पहिला फोटो, त्या पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती येऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा इफेक्ट इथं लागलेला आहे। तर बॅक यायचं आहे, सेकबेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। दुसऱ्या नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती येऊन 3 डॉटवरती येऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती येऊन 3 डॉटवरती येऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। एक फोटो सोडायचा आहे, आणखी तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे, आता इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे, आणखी इथं परत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एवढं झाल्यानंतर आणखी समोर यायचं आहे। आल्यानंतर आता 21.6 सेकंदावरती यायचं आहे। आल्यानंतर आणखी इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे, आणखी तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर आणखी समोर यायचं आहे। आल्यानंतर इथं 24.14 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे, आणखी इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर बॅक यायचं आहे, सेकबेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे। केल्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता 16.19 सेकंदावरती आल्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आता तुम्हाला इथं पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथं पण जिथं तुम्हाला फोटो म्हणजे जे इथं इफेक्ट लावलेला नाही त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आणखी समोर यायचं आहे। आता तुम्हाला यायचं आहे 21.15 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर आणखी आता यायचं आहे 22.8 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आणखी समोर यायचं आहे। आल्यानंतर इथं तुम्हाला 24.22 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, आणखी तुम्हाला सेकबेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता तुम्हाला लावायचा इफेक्ट 19.24 सेकंदावरती यायचं आहे। हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। आणखी समोर यायचं आहे, इथं पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। आणखी समोर यायचं आहे, आता तुम्हाला यायचं आहे 22.24 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इथं 24 सेकंद.0
ह्यावाल्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एवढं झाल्याच्यानंतर बॅक घ्यायचं आहे, सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला मी इथं 2 लेअर दिले आहे, ह्या 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथं हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून तो पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, आता यायचं आहे 19.8 सेकंदावरती। आल्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 नंबरची लेअर दिसते यावर क्लिक करून इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।